हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण राख बुधवार या विषयावर आपण चिंतन करणार आहोत. राख बुधवार. आणि ह्या राख बुधवारला सिरो मलबार चर्च मध्ये सोमवारला करतात, राख सोमवार म्हणा. तर ह्या दिवशी कपाळावर राख लावण्यात येते. पुरातन काळापासून, जुन्या काळापासून ही प्रथा चालू आहे, ही भक्ती चालू आहे. आणि या भक्तीमध्ये एक मोठा अनुभव आहे, विश्वास आहे आणि देवाची कृपा आहे. कारण हा दिवस आम्हाला आठवण करून देते की आम्ही माती आहो. आमच्या कपाळावर जेव्हा राख लावण्यात येते तेव्हा आम्हाला आठवण करून देण्यात येते की आम्ही मानव माती आहो आणि आम्ही परत मातीमध्ये जाणार आहोत. आणि हे शरीर नष्ट होणार आहे, हे नश्वर शरीर आहे. आम्ही उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये अध्याय 3 ओवी 19 मध्ये आम्ही वाचतो, वचन बोलते, वचन आम्हाला सांगत आहे, मानवा तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. मानवा तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हा सर्वांना मरण येणार आहे आणि म्हणून आम्ही मरणारे व्यक्ती, या जगातून जाणारे माणसं, ह्या जगाला सोडून जाणारे माणसं, मग आम्ही त्या गोष्टीला आठवण करून आम्ही जीवन जगलं पाहिजे. म्हणजे आम्ही सदा सर्व काळासाठी इथं राहणारे नाही. म्हणजे आम्ही विनम्र बनून मी मरणार आहो आणि मी मातीत जाणार आहो, माझं शरीर मातीत जाणार आहे. तर जोपर्यंत मी या शरीरामध्ये आहो तोपर्यंत मी विनम्रतेने, नम्रतेने जीवन जगावं, याची आम्हाला आठवण करून देण्यात येते. आणि प्रिय बंधू आणि भगिनींनो, या आठवड्यापासून, या आठवड्यामध्ये जेव्हा आम्ही राख लावतो तेव्हापासून आम्ही येशूच्या दुःख, मरण आणि पुनरुत्थान याच्याकडे आमची यात्रा सुरू करतो. आम्ही येशूचे दुःख, येशूचे मरण आणि येशूचे पुनरुत्थान याच्याकडे आम्ही 40 दिवसाची यात्रा सुरू करतो. 40 दिवसाची यात्रा इथून सुरू होते. आणि हे 40 दिवसालाच, ह्या काळालाच उपवास काळ असे म्हणतात. उपवास काळ म्हणजे हा काळ आपण कसं सुरुवात करतो, की कसा निभवत आहोत. आम्ही उपवास करून, प्रार्थना करून, विनम्र होऊन, प्रभूच्या जवळ राहून आणि दान धर्म करून, या काळामध्ये उपवास करणे, प्रार्थना करणे आणि दान धर्म करणे, गरजवंतांना देणे, मदत करणे, हा आहे या काळाचा अर्थ. आणि स्वतःला विनम्र करणे आहे. आणि ह्या काळामध्ये देवाकडे पाहतो आणि देवाकडे वळतो. देवाकडे वळून देवाला शरण जातो आणि आम्ही प्रार्थनामय जीवन जगतो. ह्या काळामध्ये आम्हाला येशूच्या दुःखाची आठवण करून जीवन जगणे आहे. ह्या काळामध्ये आम्हाला येशूची आठवण झाली पाहिजे. येशूने आमच्यासाठी किती दुःख सहन केले. आम्ही क्रूसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये आम्ही सहभागी होतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूला मरणदंड देण्यात आला. तो पापी नव्हता, त्यांनी काहीही गुन्हा न करता सुद्धा त्याला दोषी ठरवण्यात आलं.
त्याला दोषी ठरवण्यात आलं, त्याला मरणदंड देण्यात आलं, त्याला फटके मारण्यात आले, त्याच्या डोक्यावर क्रूसाचा मुकुट ठोकण्यात आला. प्रिय बंधू आणि भगिनीनो, किती दुःख त्याला सहन करावं लागलं, किती त्याला त्रास झाला. आम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, जेव्हा त्याला त्याचे हात बांधून त्याला मारतात, फटके मारतात, तेव्हा त्याचं शरीराचा प्रत्येक भाग थरथर कापत असताना आम्हाला दिसते. त्याच्या शरीरावर मांसाचे असे तुकडे लोंबत असताना आम्हाला दिसते. त्याच्या चेहऱ्यातून, डोळ्यातून रक्त निघताना आम्हाला दिसते. तो जिथं त्याला बांधलं होतं त्या ठिकाणी खाली कितीतरी रक्त जमा झालेलं, सांडलेलं आम्हाला दिसते. आणि ते शिपाई लोक एक एक चाबूक जेव्हा मारत होते, तेव्हा त्याच्या शरीराला किती थरथरा सुटत होता. प्रिय बंधू आणि भगिनीनो, हे सर्व येशूने आमच्या पापाच्या क्षमेसाठी आणि आम्हाला अनंत जीवन देण्यासाठी त्याने हे सहन केलेलं आहे. आणि मग हे एवढं दुःख त्याने सहन केलं, याची आम्ही ह्या उपवास काळामध्ये आठवण करतो. आणि क्रूसाची वाट करताना आम्ही त्याच्या प्रत्येक स्टेशनावर, प्रत्येक स्थानावर त्याला झालेल्या इजा, त्याच्यावर झालेला अन्याय, त्याला झालेला त्रास, तो खाली पडला, त्याला त्याची आई मिळाली, हे सर्व आम्ही आठवण करतो. आणि शेवटी त्याला काल्वरी डोंगरावर नेऊन त्याला क्रूसावर टांगण्यात आलं, याची आम्ही क्रूसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये आम्ही आठवण करतो. आणि जेव्हा आम्ही हे आठवण करतो, तेव्हा आम्ही खरोखर आमच्या जीवनामध्ये, आमच्या आंतरिक आत्मिक जीवनामध्ये आम्ही अनुभव घेतो की खरोखर येशूने आमच्यासाठी दुःख भोगलेले आहे. तर ही क्रूसाची वाट आम्हाला येशूच्या दुःखाची आठवण करून देते. आणि त्या क्रूसाच्या वाटेच्या सहभागितेद्वारे आम्ही त्या येशूच्या दुःखामध्ये सहभागी होतो. आणि म्हणून हा उपवास काळ करत असताना हे आमचे सौभाग्य आहे की आम्हाला येशूच्या दुःखाचा अनुभव घ्यायला मिळते. आणि म्हणून ह्या उपवास काळामध्ये आम्हाला जास्तीत जास्त प्रार्थनामय जीवन जगणे हे कर्तव्य आहे. कारण उपवास काळ करताना उपवास फक्त उपाशी राहणे ही गोष्ट नाही, तर उपवास करणे म्हणजे प्रभूच्या जवळ राहणे, त्याच्या जवळ उपवास, त्याच्या सोबत राहून जीवन घालवणे. हा काळ, हा 40 दिवसाचा काळ, हा 40 दिवसाची यात्रा, 40 दिवसाची यात्रा प्रभूच्या दुःख, मरण आणि पुनरुत्थानाकडे नेताना आम्ही आत्मचिंतन करत, मनन चिंतन करत, येशूच्या कार्यावर चिंतन करत हे घालवणे आहे. आणि म्हणून आम्हाला या काळामध्ये जास्तीत जास्त प्रार्थनामध्ये भाग घेणे गरजेचं आहे. जास्तीत जास्त प्रार्थनामध्ये भाग घेणे, बायबल रीडिंग करणे, बायबलचा भाग वाचणे, बायबलमध्ये येशूच्या जीवनाविषयी, येशूच्या मरणाविषयी, दुःखाविषयी, पुनरुत्थानाविषयी जे जे भाग आहे ते सर्व आमच्या उद्धारासाठी आहे. म्हणून जेव्हा आम्ही ते वाचतो तेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये देव आम्हाला कृपेनं भरून देते, आशीर्वादानं भरते. आणि म्हणून ह्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त बायबल वाचावं आणि बायबल वाचून आम्ही प्रभूच्या वचनाद्वारे आम्ही आशीर्वाद प्राप्त करावं. आणि प्रभूच्या जवळ बसून, आम्हाला माहित आहे एकदा
मार्था आणि मरिया यांच्या घरी येशू गेला आणि मार्था आपल्या कामामध्ये व्यस्त होती आणि मरिया येशूच्या चरणापाशी बसून येशूशी बोलत होती, येशूला ऐकत होती. आणि जेव्हा मार्थाने तक्रार केली तेव्हा येशू म्हणाला, मार्था मार्था, तू बऱ्याच गोष्टीस दगदग करतेस, मरियेने उत्तम भाग निवडलेला आहे. होय प्रभू. हे आमच्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला सुद्धा प्रभूच्या चरणाशी बसणे, विशेष करून ह्या उपवास काळामध्ये प्रभूच्या चरणाशी बसून त्याच्या गोष्टी ऐकणे, त्याचे वचन वाचणे आणि त्याच्याशी संभाषण करणे हे एक धार्मिक गोष्ट आहे. विश्वासाला बळकट करण्याची एक गोष्ट आहे आणि प्रार्थना आहे. आम्ही निर्गमन ग्रंथाच्या 34वा अध्याय 28व्या ओवीमध्ये आम्ही वाचतो, मोशे तेथे परमेश्वराबरोबर 40 दिवस व 40 रात्री होता सिनाय पर्वतावर. मोशे सिनाय पर्वतावर 40 दिवस व 40 रात्र तो परमेश्वराच्या चरणाशी बसला होता, परमेश्वराच्या जवळ बसला होता. आणि जेव्हा तो परमेश्वराच्या जवळ बसला होता तेवढ्या दिवस 40 दिवस आणि 40 रात्र तो होता, तेवढ्या अवधीत त्याने भाकर खाल्ली नाही आणि तो पाणीही प्याला नाही. आणि त्या कालावधीमध्ये त्याने संपूर्ण प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव घेतला. त्याने भूक म्हटले नाही, तहान म्हटले नाही. भूक विसरला, तहान विसरला. उपवास म्हणजे फक्त उपवास करून उपवासी राहून घालवण्याचा काळ नाही, तर हा काळ प्रभू सोबत राहून भूक तहान विसरणे हा होय. आणि म्हणून मोशेने अनुभव केला. मोशे परमेश्वरासोबत 40 दिवस आणि 40 रात्र होता. आणि येशू सुद्धा आम्हाला माहित आहे, मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 4 मध्ये आम्ही वाचतो, येशूने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला. तो पर्वतावर जाऊन रात्रंदिवस पित्या परमेश्वरासोबत बोलत होता, संभाषण करत होता. आपला संपूर्ण आपल्या जीवनातल्या संपूर्ण व्यथा प्रभूकडे सांगत होता, कारण प्रभूला माहित होतं की त्याची वेळ आली आहे. आणि त्या उपवासातून प्रभू येशूने आपल्या दुःखाला सुरुवात केली, दुःख भोगाला सुरुवात केली. आणि त्या उपवासातून येशूने आत्मिक बळ प्राप्त केलं. आत्मिक बळ, त्याचं शारीरिक बळ कमी झालं असेल तरी परंतु त्याचं आत्मिक बळ बळकट झालं. आणि म्हणून त्याने शैतानाला हरवलं. शैतानाने जेव्हा येशूची परीक्षा घेतली तेव्हा येशू त्याच्यात विजयी झाला आणि शैतान पळून गेला. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला सुद्धा जेव्हा आम्ही उपवास करतो, प्रभूशी एक होऊन राहतो आणि प्रभूच्या सोबत आम्ही जुळून आम्ही प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही सुद्धा शरीरामध्ये जरी कमजोर झालो तरी आमचं आत्मिक बळ वाढते. आणि म्हणून आम्हाला आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी उपवास करणे फार गरजेचं आहे. उपवास केल्याशिवाय आमचं आत्मिक बळ वाढत नाही. आणि त्याचप्रमाणे येशू सुद्धा उपवासाद्वारे आत्मिक बळ वाढलं आणि येशूने समोरचं दुःखभोग त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये स्वीकार करण्यासाठी त्याला शक्ती मिळाली. अशा प्रकारे आम्ही उपवास केला पाहिजे आणि ह्या काळामध्ये आम्ही सुद्धा उपवास करून येशू सोबत राहिलं पाहिजे. उपवास केल्याने आमच्या जीवनामध्ये नम्रता येते. जो व्यक्ती उपवास करतो तो विनम्र बनतो. म्हणजे तो स्वीकार करतो की ह्या माझ्या शरीरामध्ये काही ठेवलेले नाही, म्हणून शरीराचा घमंड आम्हाला करायची गरज नाही.
आम्ही आत्म्यामध्ये बळकट झालो पाहिजे, म्हणून व्यक्ती विनम्र होतो. उपवासाद्वारे आम्ही विनम्र बनतो आणि आम्ही खाण्यापिण्यावर आम्ही नियंत्रण ठेवतो. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे, उपवास काळामध्ये खाण्यापिण्यावर नियंत्रण. वाटेल ते खायचं नाही, थोडासा त्याग करायचा. ठीक आहे, आजपर्यंत आम्ही रोज मटण मच्छी खात होतो, त्याचा त्याग करायचा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मटण मच्छी हे खाणे एक आनंद उत्सवाचं एक भोजन आहे. जेव्हा आमच्या घरी पाहुणे येतात आम्हाला आनंद होतो आणि आनंदामध्ये आम्ही एक दुसऱ्याशी मटणचं जेवण घेऊन आम्ही आनंद साजरा करतो. आमच्या घरी वाढदिवस आहे, आम्ही मटण घेतो, म्हणजे कसं आनंद व्यक्त करतो. आणि समजा काहीतरी कार्यक्रम आहे, पाहुणे आले किंवा कुठेतरी जाणे आहे, आम्ही मटण घेतो, म्हणजे मटण चिकन. कारण काय आहे, त्याच्यामध्ये एक आनंद उत्सव आहे, त्याच्यामध्ये एक चव आहे, एक टेस्ट आहे, एक शरीराला आनंद देणारं एक भोजन आहे. आणि म्हणून उपवास काळामध्ये त्याचा त्याग करणे, त्या आनंदाचा, त्या स्वादिष्ट भोजनाचा त्याग करणे. आणि म्हणून आम्ही उपवास करणे आणि त्याग करणे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास काळामध्ये आम्ही मांस मच्छी मटण का खात नाही, तर आम्हाला माहीत आहे की येशू ख्रिस्ताला दुःख झालेलं आहे. या काळामध्ये येशूच्या दुःखावर आम्ही मनन चिंतन करत आहोत. आणि जेव्हा दुःखावर मनन चिंतन करतो तेव्हा आम्ही आनंद उत्सव करत नाही, आनंद उत्सवाचं भोजन घेत नाही आणि मोठी पार्टी किंवा भोजनावळ आम्ही करत नाही. कारण आमच्या मनामध्ये काय आहे, आमच्या मनामध्ये येशूविषयी दुःख आहे. आम्ही त्या दुःखाच्या सहभागी झालेले आहोत. हे 40 दिवसाची यात्रा, हे 40 दिवसाचा प्रवास हे दुःखाचा प्रवास आहे. आणि येशूसोबत जेव्हा येशू क्रूस घेऊन चालत आहे तेव्हा आम्ही त्याच्या मागे जेव्हा जातो तेव्हा आम्हाला सुद्धा दुःख होते, आमचं हृदय सुद्धा तळमळते, आमचं हृदय सुद्धा दुःखानं भरून येते आणि दुःखानं भरून गेलं पाहिजे. आणि म्हणून यासाठीच या काळामध्ये मांस मच्छी मटण खाऊ नये. आणि आम्ही जेवढं दुःख, जेवढं नम्रता स्वीकार करता येईल तेवढं आम्ही स्वीकार करावं आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. आणि त्याच्यानंतर आहे त्याग करणे किंवा मदत करणे. पहिलं आम्ही प्रार्थनामय जीवन जगतो, दुसरा आम्ही विनम्रतेचं जीवन जगतो आणि त्यागाचं जीवन जगतो, आणि तिसरं म्हणजे आम्ही गरीब लोकांना किंवा गरजवंत लोकांना किंवा ज्याच्याकडे काही नाही त्यांना मदत करतो. या काळामध्ये आम्ही मदत केलं पाहिजे. आमच्या जीवनातून, आमच्या कमाईतून जे काही आम्हाला वाचवून गरिबाला देता येईल ते दिलं पाहिजे. कारण हा काळ एक दुसऱ्यावर प्रेम करण्याचा काळ आहे. येशू आमच्या प्रेमाखातीर तो मरण पावला, त्याने आमच्यावर खूप खूप प्रेम केलं आणि म्हणून तो मरण पावला. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही सुद्धा दुसऱ्याकडे आम्ही पाहावं, दुसऱ्याची गरज काय आहे ते पाहावं. जे आमच्या जवळ आहे त्याच्यातून थोडं तरी आम्ही त्या गरीबाला द्यावं आणि गरीबाला मदत करावं आणि त्यांच्या मदतीसाठी धावून जावं. कोणी आजारी आहे, बिमार आहे, कोणी म्हातारे आहेत, कोणी गरीब आहेत, कोणाला खायला अन्न नाही, आम्ही त्याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे हा एक काळ प्रेमाचा काळ आहे. आणि म्हणून आम्हाला या काळामध्ये आम्हाला जास्तीत जास्त प्रभूशी जोडून आणि प्रभूच्या प्रेमामध्ये राहणे आहे. आणि असं ह्या सर्व गोष्टी केल्याने आम्ही काय करतो, आम्ही आमच्या जीवनामधल्या वाईटावर विजय मिळवतो. उपवास केल्याने, प्रार्थना केल्याने, दुसऱ्याला मदत केल्याने आम्ही आमच्या स्वभावावर विजय मिळवतो. म्हणजे आम्ही विनम्र होतो. प्रार्थना कोण करते? जो व्यक्ती विनम्र आहे तोच प्रार्थना करते. प्रभूच्या जवळ कोण बसते? जो प्रभूला मान देतो, स्वतःला लहान समजतो, तोच व्यक्ती
प्रार्थना करतो. पुष्कळ लोक प्रार्थनेला येत नाही. कारण काय माहीत आहे, त्यांच्या जीवनामध्ये ते स्वतःला खूप महत्त्वपूर्ण समजतात. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं काम फार महत्त्वाचं आहे, ते काम देवापेक्षा मोठं आहे, सर्वात महत्त्वाचं आहे असं त्यांना वाटते. परंतु देवापेक्षा कोणी मोठं नाही. देवाच्या जवळ येणे हे फार भाग्याची गोष्ट आहे. विनम्रता स्वीकार करणे हे फार भाग्याची गोष्ट आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा उपवास काळ आम्हाला आमच्या वाईटावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला मदत करते. आम्हाला जी वाईटाचं व्यसन आहे, वाईटाची सवय आहे, पापमय जीवन आम्ही जगत आहोत, कधीकधी आम्ही प्रयत्न करूनसुद्धा आम्ही त्या पापावर विजय मिळवू शकत नाही. आम्ही आमचा स्वभाव सुधारू शकत नाही. आम्ही वाईटामध्ये आहोत. आम्ही एक दुसऱ्यावर अन्याय करत आहोत, अत्याचार करत आहोत, 2 नंबरच्या पैशाकडे आम्ही धावत आहोत. ह्या सर्व गोष्टी जेव्हा आम्ही आठवण करतो आणि खऱ्या अर्थाने आम्ही उपवास करतो आणि ह्या उपवास काळामध्ये आम्ही प्रार्थनामय जीवन जगतो, प्रभू आम्हाला त्या वाईटावर विजय मिळवण्यासाठी शक्ती देते. दारू पिणाऱ्या व्यक्तीला जेव्हा दारूवर कंट्रोल होत नाही किंवा दारूचं व्यसन सुटत नाही, खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही उपवास काळ करतो, उपवास काळामध्ये आम्ही सहभागी होतो, उपवास करतो, प्रार्थना करतो, विनम्र होतो, तेव्हा देव आम्हाला त्या वाईटापासून दूर जाण्याची आम्हाला शक्ती देते. जे काही आमच्यामध्ये वाईट आहे ते सर्व देव आम्हाला त्या वाईटापासून वाचवते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाने दिलेल्या ह्या वरदानाला आपण देवाला धन्यवाद देऊया आणि एक चांगल्या प्रकारे उपवास काळाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. देवाला आपण कृपा मागूया, आशीर्वाद मागूया, देवाकडे प्रार्थना करूया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जे आमच्या चॅनलशी जुळलेले आहेत, जे आमची प्रार्थना ऐकत आहेत, जे हे वचन ऐकत आहेत, त्या सगळ्यांना मी आमंत्रण करतो की या प्रभूकडे प्रार्थना करूया, प्रभूला आशीर्वाद मागूया. हा उपवास काळ एक चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी, या उपवास काळामध्ये सहभागी होण्यासाठी, येशूच्या दुःखाचा अनुभव घेण्यासाठी, येशूच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला कृपा मिळावी म्हणून, आशीर्वाद मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आमच्या लेकरांसाठी प्रार्थना करूया. जे लेकरं आमचे ऐकत नाही, जे लेकरं येशूपासून दूर आहेत, जे लेकरं प्रार्थना करत नाही, जे लेकरं अजून विश्वासामध्ये आले नाही, अशा लेकरांना प्रभूच्या चरणाशी आम्ही समर्पित करूया. त्या लोकांना आपण प्रभूच्या चरणात समर्पित करून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. जे लोक घमंडामध्ये आहेत, अमिरीमध्ये आहेत, जे स्वतःला प्रभूच्या चरणाजवळ आणू शकत नाही, अशा लोकांसाठी आपण आज प्रार्थना करूया. त्यांच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा येण्यासाठी आम्ही प्रार्थना करूया. जे लोक आजारी आहेत, खूप त्रासलेले आहेत, अशा लोकांसाठी प्रार्थना करूया. आम्हाला माहीत असलेल्या काही लोकांसाठी आम्ही प्रार्थना करूया, जे काही लकव्याने पीडित आहेत आणि काही वेगवेगळ्या शारीरिक बिमारीने पीडित आहेत, अशा लोकांसाठी प्रार्थना करूया. जे लोक शैतान शक्तीच्या ताब्यामध्ये आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. आपण देवाचं नाव घेऊया, प्रभूकडे आपण आपले लक्ष लावूया, प्रभूकडे आपले मन लावून आपण प्रभूची स्तुती करूया. आम्ही प्रभूची स्तुती केल्याने, प्रभूचा आपण धावा केल्याने प्रभू आम्हाला आशीर्वाद देणार आहे. आम्ही प्रभूकडे प्रार्थना करूया. सर्वांना प्रभूच्या चरणात समर्पित करून आपण प्रार्थना करूया. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, 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 धन्यवाद. येशू माझ्या देवा, माझ्या गुरु, माझ्या रक्षका, तुझी स्तुती, तुझी महिमा, तुझी आराधना. हे प्रभू येशू ख्रिस्ता, आज तू आम्हाला या प्रार्थनेमध्ये जुळण्यासाठी संधी दिली, तुला धन्यवाद. हे प्रभू येशू, आमच्याशी जुळलेल्या प्रत्येक लोकांना मी तुझ्या पवित्र चरणात समर्पित करतो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, या आमच्या बंधू भगिनीला आशीर्वाद दे, यांच्या मुलाबाळांना आशीर्वाद दे, याच्या कामाधंद्याला यश दे, त्यांना सर्व बिमारीपासून त्यांना मुक्ती दे, त्यांच्या आजारापासून त्यांना मुक्ती दे, त्यांच्या बंधनापासून त्यांना मुक्ती दे, त्यांच्या जीवनामध्ये तुझे कार्य होऊ दे. तू त्यांच्या सोबत राहा, सर्व त्यांच्या सोबत राहून
त्यांच्या जीवनामध्ये बळकट कर. हे प्रभू येशू ख्रिस्ता, हा उपवास काळ त्यांच्या जीवनामध्ये फलदायी होण्यासाठी आणि प्रभूचा त्यांना चांगला अनुभव होण्यासाठी आणि ते पुनरुत्थानाचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या हातात कृपा कर. तुझ्या नावानं प्रार्थना करतो. येशूची स्तुती, येशूची महिमा, येशूची आराधना, येशूची स्तुती, येशूची महिमा, येशूची आराधना. येशूच्या पवित्र नावाने, येशूच्या पवित्र रक्ताने, येशूच्या पवित्र क्रूसाने सर्व त्रास, सर्व आजार, सर्व बंधन नासरत कर. येशूच्या नावाने नष्ट हो. प्रभूची कृपा तुमच्यावर येऊ, प्रभूचा आशीर्वाद तुमच्यावर येऊ. प्रभू तुमच्यावर कृपा करो. प्रभू तुम्हाला सर्व रोगापासून बरे करो. तुमच्यामध्ये असलेल्या सर्व शैतान शक्तीला येशू नष्ट करो. प्रभू तुमच्या जीवनामध्ये मोठे यश देव. प्रभू तुमच्या जीवनात आनंद भरून देव. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सभा आम्हा सर्वांसह आता नेहमी व सर्व काळ. आमेन.